पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीमध्ये कोयत्याचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीमध्ये पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका टपरीसमोर खाजगी गाडी थांबली असता 2 अज्ञात इसमांनी त्या ठिकाणी येऊन गाडीतील महिलांच्या अंगावरील दागिने बळजबरीने काढून घेतले आणि गाडीतील अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे। घटनास्थळी दौंड ग्रामीण पोलीस पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली। आज पहाटे दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4:15 वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचोली या गावाच्या पुढे 200-300 मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुण्याहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते। त्यावेळेस एका वाहनावरून 2 त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्याने ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे। त्यामधील एक 17 वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।